रायगडावर दाखल होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून जिजाऊंच्या समाधीचं दर्शन। शहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाही पुणे ते रायगड प्रवास। तर दौऱ्यात अजित पवार सुद्धा हजर राहणार। शहाणपणा केला तर मान उडवेन असं दिल्लीत महाराष्ट्रातील बकऱ्याला सांगितलंय। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं। वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात राष्ट्रवादीकडून निवेदन तयार। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील समितीकडून शहांना निवेदन देण्याची शक्यता। तर शहांनी सभागृहात दिलेली आश्वासनं पाळावीत, निवेदनात विनंती। गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस। सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती। लवकरच त्यांना चौकशीला बोलवण्याची सुद्धा शक्यता। मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं ईश्वरी भिसेंचा मृत्यूवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल। तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालात नमूद। शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का नाही बांधल्या? मावळ्यांपेक्षा कुत्र्याचं योगदान जास्त आहे का? वाघ्याच्या समाधीवर उदयनराजेंचा संतप्त सवाल।